श्री स्वामी समर्थ. कसे आहात? छान असाल, मजेत असाल मी आशा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. काय तुमच्या कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे का? काही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे का? पैशाची चणचण भासत आहे का? कुणाला मूलबाळ नाही का? असे काही जर प्रॉब्लेम असेल तर चला मग आज मी उपाय घेऊन आले. उपाय असा आहे, तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. तर व्हिडिओ असा आहे तर असे प्रॉब्लेम जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर यावर उपाय गुरुमाऊलींनी दिलेला आहे. तर उपाय असा आहे व्यंकटेश स्तोत्राचा. आता तर श्रावण महिना म्हटल्यापेक्षा चातुर्मासमध्ये जीही सेवा केली ती सेवा फलयोगी असते, म्हणून फलप्राप्ती भेटते हे निश्चितच आहे. म्हणून आहे ना, चातुर्मासमध्ये जी सेवा करायची असते ती चातुर्मासमध्येच प्रारंभ करायची असं काही नाही बरं का. आपण फलप्राप्तीसाठी चातुर्मास हा खूप म्हणजे पॉवरफुल आहे. तर चातुर्मासमध्ये काय करायचं, तर आता व्यंकटेश स्तोत्राची मी तुम्हाला सेवा सांगत आहे. तर व्यंकटेश स्तोत्र आहे ना 3 दिवसाचं आहे. तर तुम्ही कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर व्यंकटेश स्तोत्र माहीतच असेल ना, नित्यसेवा दिंडोरी प्रणित केंद्र त्यांचं पुस्तक आहे नित्यसेवा. म्हणजे नित्यसेवामध्ये शेवटच्या पेजवर आहेच व्यंकटेश स्तोत्र. तर ते तुम्हाला जर संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर संस्कृतमध्ये म्हणायचं, किंवा तुम्हाला जर मराठीत असेल तर मराठीचंही पुस्तक भेटते, छोटं भेटते. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करायचं. पण ते कसं करायचं, त्याचा नियम काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. नियम असा आहे की तुम्ही 3 दिवसाचं जर तुम्हाला करायचं असेल तर 3 दिवसाचं करायचं असेल तर याचे नियम असे आहे. रात्री 12ला सुरुवात करायची असते. आणि 3 आवर्तन कसे म्हणतात, तर एक आवर्तन म्हणजे 21 पाठ करायचे असते. तर 21 पाठ कसे करायचे, तर 1 ते 8 ओवी असते ना, 8पर्यंत ओवी म्हणायची. नंतर 21 पूर्ण झाल्यानंतर मग 21वं पूर्ण झालं की ते फलश्रुती असते, म्हणजे 9व्या ओवीपासून सुरुवात करायची असते. तर हे एक आवर्तन झालेलं आहे. तर दुसरं आवर्तनही तसंच करायचं दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या आवर्तनही तसंच करायचं. तर कसं करायचं, तर रात्री ठीक 12 वाजता आपण शुचिर्भूत व्हायचं. म्हणजे तुम्ही 12च्या अगोदर तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्यायची, छान स्वच्छ वस्त्र घालायचे. कोरे असेल तर कोरे घाला, धुतलेले असले तरी चालते, पण शुचिर्भूतच राहायचं. पूर्ण घरात गोमूत्र टाकायचं, गंगाजल शिंपडायचं, आपल्यावरही घेऊन घ्यायचं. आणि कसं काय करायचं, तर पहिले आपण संकल्प करायचा. संकल्प तर माहीतच असेल ना तुम्हाला कसा करायचा आहे ते. तर करायचं तर मी सांगते. तर फूल, अक्षता, गंध अक्षता घ्यायच्या आणि आपलं गोत्र घ्यायचं. आपण स्वामी सेवेकरी आहे म्हणून सांगायचं. तर माझं नाव म्हणजे असं सांगायचं. आता समजा गोत्र घ्यायचं, मी स्वामी सेवेकरी आहे आणि मी स्वामींच्या समर्थनं मी 21 आवर्तने घेऊन मी 3 दिवसाचं म्हणजे म्हणजे व्रत करणार आहे. तर माझं व्रत करून घ्या असं म्हणायचं. तर कसं म्हणायचं, तर तुम्हाला संकल्प तर घ्यायचं आहे. हे प्रॉब्लेम आहे माझी, हे प्रॉब्लेम माझी पूर्ण होऊ द्या, माझा सॉल्व होऊ द्या. मी 3 दिवस व्यंकटेश पूजा मांडणी करून, तुम्हाला जर पूजा मांडणी करायची नसेल तुम्ही फोटोही जरी मांडला, फोटो नसेल तुमच्या कारण दिंडोरी प्रणितच्या सेवेनुसार पूजा घरात बालाजी महाराजांचा फोटो नसावा असं सांगतात. तर मग तुम्ही स्वामीलाच समजा सहमत घेऊन, समजा स्वामीच्याच आधारे तुम्ही बैठक घेऊन बसताय. तर तुम्ही आसनावर म्हणजे लाल आसन किंवा कोणते आसन चालते, पण शुचिर्भूत असावं. तर रात्री 12ला तुम्ही बसून घ्यायचं देवापुढे.
तर महाराजांना सांगायचं, महाराज मला हे प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम पूर्ण होऊ द्या, मी 3 दिवस मी सलग 21 आवर्तनीचं मी पाठ करीन असं म्हणून तुम्हीच माझी कर्ता आहे, मी फक्त निमित्त आहे असं म्हणून तुम्ही रोज असे 3 दिवस करायचं. तर 3 दिवस कसं तुम्हाला माहितीच असेल व्यंकटेश स्तोत्र. तर ते तुम्ही 9 तुम्हाला दाखवतेच मी. तर अशा प्रकारे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं समजा पठण करता येतं. याच्यामुळे काय प्रॉब्लेम सॉल्व होते माहिती आहे का? जर तुम्हाला पैशाची अडचण नसेल तर पैशाच्या अडचणी दूर होतात. तुम्हाला मूल बाळ नसेल सांगते तर सुख भेटते. तुम्हाला जर मूल हवा असेल तर मुलासाठी पण करू शकता. तुम्हाला नोकरीसाठी संकल्पित आहे, छान आहे हा उपाय, तुम्ही करून बघा, कारण निश्चितच फळ देणार आहे. आणि चातुर्मास छान आहे. तर या पक्षामध्ये तुम्ही म्हणजे या चातुर्मासमध्ये तुम्ही करू शकता. तर हे व्यंकटेश स्तोत्र असं आहे. तर तुम्हाला दाखवते. तुम्हाला स्क्रीन दिसते कारण जर नित्यसेवामध्ये दिंडोरी प्रणीत नित्यसेवा 169 पेज नंबर आहे, याच्यावर आहे. हे संस्कृत आहे. आणि तुम्हाला जर मराठी पाहिजे असेल तर मराठी मिळू शकते. तुम्ही दिंडोरी प्रणीत शॉपमध्ये सर्व तुम्हाला भेटून जाते. तुम्ही मराठीत जर तुम्हाला संस्कृतमध्ये जर भारी वाटत असेल, आता आम्हाला कसं येऊन जाते पहा, असं आहे त्याचं पट. व्यंकटेश वासुदेवा प्रभुनिती विक्रमः सकर्षणीश शशांधिपतिरेवच जनार्दन पद्मनाभ व्यंकटाचलवासिनः असं म्हणायचं असतं. तर तुम्ही हे 21 दिवस 21 आवर्तने म्हणायची असते. 21 आवर्तने म्हणजे 1 दिवसाचं तुमचं समजा ते झालेलं आहे. 21 आवर्तने म्हणजे 1 पाठ झालेला आहे. असे मला 3 पाठ करायचे आहे 3 दिवस सलग. रात्री 12ला सुरुवात करायची. मग तुम्हाला ते समोर किती वेळ लागो, पण 12लाच बसायचं आणि 12लाच सुरुवात करायची. तुम्हाला निश्चितच फळ भेटते. करून बघा आणि तुम्हाला फरक पडला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. व्यंकटेश स्तोत्राचे नियम असे आहेत. तर नियम बघा, ऐका. तर नियम असे म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल, निश्चितच तुम्हाला फळ पाहिजे असेल तर तुम्ही नियम नक्कीच करा. 3 दिवस ब्रह्मचर्य पाळावे आणि शाकाहारी जेवण करायचं. होता पण हलकंसं जेवण करायचं, म्हणजे जेणेकरून प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. शाकाहारी जेवणच करायचं, लक्षात ठेवा. मद्यपान वगैरे काही चालणार नाही. 3 दिवस आणि याच्यात फळ भेटते निश्चितच आहे. याच्यात काही शंकाच नाही आहे. फक्त मनाभावे करा आणि फळ भेटते. श्री स्वामी समर्थ.